नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि मित्रमंडळींनो, आपण आज तुकडेबंदी आणि तुकडे जोड या संदर्भात कायदे जे आहे त्या कायद्यांचा अभ्यास करणार आहे। भूसुधारणा शेती उत्पादन वाढीला सहाय्य व्हावे या दृष्टीने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1947 नंतर भारतात करण्यात आलेल्या जमीनविषयक अनेक सुधारणा 1951 पासून देशाने आर्थिक नियोजनाचा अंगीकार केला। पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून नवीन सुधारणांकडेच लक्ष दिले गेले। भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील शेतीविषयक परिस्थिती ही नैसर्गिक स्थिती, राजकीय इतिहास, सामाजिक परंपरा व आर्थिक विकासाची पातळी या कारणामुळे निरनिराळी आहे। म्हणून जमीन सुधारणाविषयक धोरणांचे उद्दिष्टे सर्व भारतासाठी समान ठेवणे इष्ट असेल तरी त्या दृष्टीने प्रत्यक्ष कारवाई करताना प्रत्येक राज्यातील कायद्याचा व कार्यक्रमाचा तपशील बराच भिन्न बनला आहे आणि राजकीय दडपण, कारभार यंत्रणेची कार्यक्षमता वगैरे कारणामुळे अंमलबजावणीच्या गतीतही फरक पडला आहे। तुकडेबंदी आणि तुकडे जोड भूधारण क्षेत्राचे फार लहान तुकडे झाल्याने उत्पादनात अडथळा येतो। म्हणून तुकडे आहेत त्यापेक्षा लहान होऊ नयेत या दृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना करणे व आहे त्या तुकड्यांचे शक्य तितके एकत्रीकरण करून प्रत्येक तुकड्याचे सरासरी क्षेत्रफळ वाढवणे अशा दोन्ही दिशांनी प्रयत्न चालू आहेत। स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी तुकडेबंदी व तुकडे जोडीचे कायदे मुंबई, पंजाब, मध्य प्रदेश, हैदराबाद व संयुक्त प्रांत या प्रांतात होते। पहिल्या योजनेनंतर ओरिसा, पश्चिम बंगाल, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम, जम्मू काश्मीर या राज्यात कायदे झाले। तेथे जुने कायदे होते त्या राज्यातही संबंधित कायद्यात खूप सुधारणा झाल्या। 1962 अखेर फक्त तामिळनाडू, केरळ या राज्यात या प्रकारचे कायदे नव्हते। पंजाबातील 1962च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांनी सहकारी सोसायटी स्थापन करावी व तिच्यामार्फत तुकडे जोडीचा कार्यक्रम हाती घ्यावा अशी तरतूद होती। 1928 मध्ये तीत बदल करून सक्तीचे तत्व स्वीकारले गेले। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झालेल्या बहुतेक कायद्यात सक्तीचे तत्व स्वीकारले आहे। मुंबईच्या 1947 कायद्यानुसार तुकडे जोडीचा कार्यक्रम सरकार स्वतः कुठल्याही खेड्यात सुरू करू शकते। पश्चिम बंगाल व आसाम या राज्यांच्या कायद्यानुसार 2/3 खातेदारांची संमती मिळाली तरच तुकडे जोडीचा कार्यक्रम त्या गावात सुरू करता येतो। तुकडे जोडीचा कार्यक्रम 2 प्रकारात हाती घेतला जातो। पंजाब व उत्तर प्रदेश या राज्यात प्रत्येक गावच्या जमिनी फेरआखणी करण्याची पद्धती स्वीकारण्यात आली आहे। खेड्याच्या सर्व जमिनींची सर्वकष पाहणी करण्याची, नंतर सरासरी 1 एकराने चौकोनी पाडायचे व ते खातेदारांना द्यायचे। ज्यांना पूर्वीपेक्षा कमी जमीन मिळेल त्यांना नुकसान भरपाई द्यायची असा हा कार्यक्रम आहे। हा अतिशय खर्चिक आहे तरी पंजाबात या कार्यक्रमाची खूपच प्रगती आहे। दुसरी पद्धत म्हणजे आहे त्या तुकड्यांचे विकतीकरण करायचे व त्या दृष्टीने आवश्यक तेवढी मालकी हक्काची अदलाबदल करायची। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश वगैरे बहुतेक राज्यात हीच पद्धत अंगीकारण्यात आलेली आहे। जमिनीची प्रतवारी कमी अधिक असल्याने तुकड्यांची अदलाबदल करताना काही खातेदारांचे नुकसान होते, त्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद सर्व राज्यात आहे। तुकडे जोडीच्या कार्यक्रमाचा दर एकरी खर्च बिहारमध्ये सरासरी रुपये 23.15 तर कर्नाटकमध्ये 1.6 आला। सुरुवातीच्या काळात खर्च जास्त होता, नंतर तो कमी होऊ लागला। आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यात कायदे झाले असले तरी अंमलबजावणीची सुरुवात 1961-62 पर्यंत झाली नव्हती। तुकडे जोडीचा कार्यक्रम पार पडला तरी खरेदी विक्री, गहाणवट, कुळ कसवणूक व हिंदू एकत्र कुटुंबातील संपत्तीची विभागणी या कारणामुळे परत तुकडीकरण वाढते असे दिसून आले। मध्य प्रदेशातील रायपूर तहसीलातील 13 गावांच्या एका पाहणीत असे आढळून आले की 1929-30 साली तुकड्यांची संख्या 2914 होती। 1932-33 साली तुकडेजोड करण्यात आल्यानंतर ती 308 साली 308 वर आली आणि नंतरच्या तुकडीकरणामुळे 1961-62 साली तुकड्यांची संख्या 437 झाली। हा धोका लक्षात घेऊन स्वातंत्र्यानंतरच्या तुकडेजोड कायद्यामध्ये तुकडेबंदीची ही तरतूद करण्यात आली आहे। तुकड्याचे किमान किती क्षेत्रफळ असलेल्या तुकड्यांची आणखी विभागणी होणार नाही या दृष्टीने खरेदी विक्री, वाटणी वगैरेवर निर्बंध घालण्यात आले आहेत। आपला तुकडा विकायचा असेल तर तो शेजारच्या खातेदारालाच विकला पाहिजे अशी बंधने आहेत। मध्यस्थ नष्ट करणे, प्रत्यक्ष शेतमालक व सरकार यांच्या दरम्यान जमीनदार, मालगुजार, जहागीरदार, खोत वगैरे सारखे जे मध्यस्थ चालत आले ते नष्ट करणे आवश्यक होते। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हा कार्यक्रम भारतातील सर्व राज्यात हाती घेण्यात आला। कायदे करण्यात येऊन त्याची अंमलबजावणीही झाली। मध्यस्थांचे प्रमाण उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यात विशेष होते। इतर राज्यात तुरळक स्वरूपात मध्यस्थ होते तर काही ठिकाणी वंशपरंपरागत वतने चालत आली होती। हे सर्व मध्यस्थ नष्ट केल्याने 2 कोटी खातेदारांचा सरकारशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला। नुकसान भरपाई, छोट्या मध्यस्थांना पुनर्वसन मदत व या दोन्ही रकमावरील व्याज मिळून 641 कोटी खर्च होणार होते। त्यापैकी बरीच रक्कम खर्च झाली असून काही रकमा 20 वर्षात दिल्या जाणार आहेत।
जमीनदारी नष्ट करणाऱ्या कायद्यांना राजघटनेत नमूद असलेल्या मूलभूत हक्काच्या आधारावर न्यायालयात हरकती घेण्यात आल्या व न्यायालयाने त्यातील काही मान्यही केल्या। त्यामुळे घटना दुरुस्ती करावी लागली। यात वर्षे गेली तरी 1960-61 पर्यंत हा कार्यक्रम बहुतेक राज्यात संपूर्ण झाला। खातेदारांना पूर्ण मालकी हक्क मिळण्यास काही रकमा भराव्या लागणार होत्या। त्यांच्याकडील वसुलीचे काम बहुतेक पूर्ण झाले। भूधारण क्षेत्रावर कालमर्यादा, जमीन मालकीत विषमता वाढू नये ती शक्यतो कमी करावी व ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांच्याकडून ती काढून घेऊन भूमिहीन शेतकऱ्यांना द्यावी। या हेतूने भूधारण क्षेत्रावरील कमाल मर्यादा घालणारे कायदे सर्व राज्यांनी करावीत अशी शिफारस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली आहे। 3 कुटुंबधारक क्षेत्रा इतकी कमाल मर्यादा असावी अशी सूचना त्या योजनेत करण्यात आली होती। कमाल मर्यादाविषयक कायदे बहुतेक राज्यांनी 2 टप्प्यात केले। एका खातेदाराकडे सध्या जेवढी जमीन आहे ती भर घातली जाणार असेल तर खातेदाराकडील एकूण जमिनीची भरीसकट मर्यादा कोटवर असावी याविषयीच्या तरतुदी पहिल्या टप्प्यात करण्यात आल्या। या मर्यादेपेक्षा ज्याच्याकडे अधिक जमीन होती त्यांना या कायद्याने हात लावला नाही। कुळांना संरक्षण देण्यासाठी जे कायदे करण्यात आले त्यात गरजू मालकावर अन्याय होऊ नये म्हणून स्वतः मशागत करण्यासाठी कुळाकडून जमीन काढून घेण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला। अशा प्रकारे वाटेल तितकी जमीन घेतली जाऊ नये म्हणून खातेदारांच्या भावी धारण क्षेत्रावर त्या कायद्यात कमाल मर्यादा घालण्यात आल्या। आसाम राज्यात 20.2 हेक्टर, जम्मू काश्मीरमध्ये 9.2 हेक्टर अशी एकच मर्यादा घालण्यात आली। तर काही राज्यात स्थानिक परिस्थितीनुसार किंवा जमिनीच्या प्रतवारानुसार वेगवेगळ्या काल मर्यादा ठरवण्यात आल्या। तर धन्यवाद मित्रांनो, तुकडेबंदी आणि तुकडेजोड या विभागात इथेच थांबायचं आहे। आणि आपल्याला ह्या संबंधी काही पुस्तकं हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण लिहू शकता आणि पुस्तकं मागू शकता। त्यासाठी आपला फोन नंबर, आपलं नाव आणि पत्ता देऊ शकता। धन्यवाद।